माहिती माझा बुलेटिनची सुरुवात करूया या तासाच्या हेडलाईन्सने। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। आज उद्धव आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार। दादरमधील शिवाजी पार्कातील मनसेच्या दीपोत्सवाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज उद्घाटन। बीडमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी महाएल्गार सभेचं आयोजन। ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी भुजबळ पुन्हा एकदा मैदानात। कुणबी प्रमाणपत्राविषयीच्या शासन निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। न्यायालयाच्या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष। सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये मेगा भरती। सोलापुरातील 4 माजी आमदार भाजपत प्रवेश करण्याची चर्चा, तर 2 माजी उपमहापौर अनेक माजी नगरसेवकांच्या हाती कमळ। हिंदू मुलींनी जिममध्ये जाण्याची गरज नाही, घरीच योग करा। भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा बरळले। तुमचा ट्रेनर कोण तेही तपासण्याचा सल्ला। जालन्यात लाचखोर महापालिका आयुक्तांना अटक। संतोष खांडेकरांना 10 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं। अटकेनंतर कंत्राटदाराकडून एसीबी कार्यालयाबाहेर आतषबाजी। ऐन दिवाळीच्या तोंडावर पुण्यात 2 कोटींचा भेसळ खवा तूप पनीर जप्त। अन्न आणि औषध प्रशासनाची मोठी कारवाई। भेसळ विक्री करणाऱ्या 196 आस्थापनांना नोटिसा। ऐन दिवाळीत अमरावतीचा पाणी पुरवठा आजपासून बंद करण्याचा कंत्राटदारांचा इशारा। देखभाल दुरुस्तीच्या कामांची थकबाकी 1 वर्षापासून रखडल्यानं कंत्राटदार आक्रमक। बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या 121 जागांवर अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। विरोधकांच्या महागठबंधनमध्ये अजूनही जागा वाटप नाही, तर एनडीएमध्येही धुसफूस कायम। कॅनडामध्ये कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार। लॉरेन्स बिश्नोई गँगच्या गोल्डी ढिल्लेनं हल्ल्याची जबाबदारी घेतली। आतापर्यंत 3 वेळा गोळीबार करण्यात आलाय। आशिया चषकाची ट्रॉफी भारताला मिळाली नाही, पण स्पर्धेच्या आयोजनामुळे बीसीसीआयला 100 कोटींचा फायदा। एकूण नफा 6700 कोटींवर। 8 वर्षात बीसीसीआयच्या नफ्यात 10 पटीनं वाढ। भारताच्या क्रिकेटपटूंना परदेशातल्या टी20 लीगमध्ये खेळू द्या। रवी शास्त्रीचा बीसीसीआयला सल्ला। भारतात सगळ्याच क्रिकेटपटूंना खेळण्याची संधी मिळत नाही असं कारण केलं। आज दिवाळीच्या पहिल्या दिवशी वसुबारसेला मोठ्या उत्साहात सुरुवात। घरातील गाय आणि वासराचं पूजन करण्याची वर्षानुवर्षांची परंपरा।